हॅलो नमस्कार, मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचे चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना। घरात वर्षभर ही समृद्धी व भरभराट राहण्यासाठी चैत्र नवरात्रीमध्ये वास्तू उपाय करून बघा। हा अनुभव तुम्हालाही नक्कीच येऊ शकतो। नवरात्री ही वर्षातून 4 वेळा येत असते, तरीही त्यापैकी 2 नवरात्री तिथी सर्वात खास मानल्या जातात। त्यापैकी चैत्र नवरात्र आणि अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र अतिशय महत्त्वाचे आहे। चैत्र महिन्यात चैत्र नवरात्र साजरी केली जाते आणि दुर्गा देवीच्या 9 स्वरूपांची पूजाविधी केली जाते। यावर्षी नवरात्र 9 एप्रिलपासून सुरू होते आणि 17 एप्रिलपर्यंत आहे। यंदा देवीचं आगमन घोड्यावरून होणार आहे। देवीचं वाहन घोडा असेल तर ते शुभफल मानलं जात नाही। म्हणूनच देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय सोपे आणि घरच्या घरी करणारे काही वास्तू उपाय करण्याचा सल्ला नक्कीच दिला जातो। त्यात घरच्या घरी कलशाची स्थापना करून देवी दुर्गेच्या विविध रूपांची पूजाविधी नक्की करावी। मात्र त्यासाठी काही विशेष गोष्टी आहेत, त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे। यातली महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे घर स्वच्छ ठेवणं। आपलं घर स्वच्छ करावं, प्रत्येक जागा आणि वस्तू व्यवस्थित करावी। जुने कपडे, फर्निचर इत्यादी नको असलेल्या वस्तू घरातून बाहेर फेकून द्याव्यात। कोणत्याही कोपऱ्यात घाण असेल तर ती साफ करावी। या उपायाने घरात सुख समृद्धी टिकून राहण्यास मदत होते। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवी दुर्गेच्या मूर्तीची योग्य दिशा निवडणं। चुकीच्या दिशेला ठेवलेल्या मूर्तीची पूजा कधीच करू नये। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीच्या मूर्तीची स्थापना ईशान्य कोपऱ्यात करावी। यामुळे पूजेचा प्रभाव अधिक वाढू शकतो। माता दुर्गेची मूर्ती स्वच्छ कापडावर विराजमान करावी। देवीची पूजा करताना भक्तांनी आपलं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे करावं। असं म्हणतात, पूर्व दिशा शक्ती आणि धैर्याशी संबंधित आहे। शिवाय या दिशेला तोंड करून बसलं तर आपल्यासाठी शुभ मानलं जातं। त्यानंतर तिसरा उपाय आहे शाश्वत ज्योत पेटवणं। जर पहिल्या दिवसापासून अखंड ज्योत प्रज्वलित केली असेल तर आपल्या जीवनात चैतन्य आणि आनंद राहण्यास मदत मिळते। कारण अखंड ज्योत ही समृद्धीचं प्रतीक आहे आणि ते आपल्या भक्तांसाठी शुभ मानलं जातं। ही ज्योत नेहमी कलशाच्या उजव्या बाजूला ठेवावी। सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे ईश्वरी प्रार्थना करणं, म्हणजे दुर्गा सप्तशतीचं पाठ करणं, देवी दुर्गेचं स्मरण करणं आणि तिची नित्यसेवा करणं। या सर्व गोष्टींचा समावेश आहे। आपल्या सोयीनुसार या गोष्टी नक्की कराव्या। चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घराला आंब्याच्या पानाची तोरणं नक्की लावावी। घरात सुख समृद्धी टिकून राहण्यासाठी नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आंबा किंवा अशोकाच्या पानांचा हार बनवून तो मुख्य दरवाजाला नक्की बांधावा। कारण हे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यास मदत करते। याशिवाय देवीला ताज्या फुलांचा हार आणि ताजी फुलं अर्पण करावीत। यामुळे घरात आनंदाचं वातावरण राहतं। मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून पिवळ्या रंगात तांदळाचे स्वस्तिक चिन्ह करावं आणि उंबरट्यावर हळदीचं लेपन करावं। शिवाय नवरात्रीमध्ये मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढणं शुभ असतं, कारण यामुळे घरात राहणाऱ्या लोकांना नशीब आणि समृद्धी आकर्षित करण्यास मदत करते। असं मानलं जातं की हे उपाय नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यास मदत होते। या उपायांमध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची शक्ती असते, म्हणून हे उपाय आवर्जून करावे। मुख्य दरवाजाच्या बाहेर पाण्याने भरलेले भांडे जरूर ठेवावे। ते तुम्ही फुलाने सजवू शकता, त्यामुळे देवी दुर्गा आकर्षित होते। घरात सकारात्मक ऊर्जेचं वातावरण कायम राहण्यास मदत होते। मंदिरात म्हणजे आपल्या देवघरामध्ये कलश ठेवावा, पाण्याने भरलेला तांब्या ठेवावा। हे सुद्धा अतिशय उत्तम मानलं जातं। प्रवेशद्वाराच्या पूर्व किंवा उत्तरेला हे पाण्याने भरलेलं भांडं ठेवल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात। मग नवरात्रीच्या या दिवसात काही खास उपाय करून पाहिल्यास तुमच्याही आयुष्यात आनंद आणि सुख समृद्धी भरभराट राहण्यास नक्कीच मदत होईल। अतिशय छोटी पण महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।